नमस्कार, मी भूमिका टोमरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजकाल भरपूर सोपं झालं आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज असेल आणि कुठलं प्रोडक्ट घ्यायचं असेल तर लोक इझिली कार लोन घेतात, होम लोन घेतात, पर्सनल लोन घेतात, बिझनेस लोन घेतात। आजकाल तो लोक ट्रॅव्हल लोन पण घ्यायला लागले आहेत। तर जेव्हा आपल्याला एखादं प्रोडक्ट घ्यायचे असते आणि तेवढे आपल्याकडे इनफ पैसे नसतात तेव्हा आपण काय करतो, लोन घेतो। आणि लोन असे काही फायनान्स कंपनीज असतात, बँक्स असतात किंवा अशा काही व्यक्ती असतात जे आपल्याला लोन देतात आणि त्याच्यावर आपल्याला व्याज लागतं। तर जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते, लोन मिळते आणि आपल्याला जे हवं ते प्रोडक्ट घेतो, त्याच्यानंतर आपण काय करतो? त्याच्यानंतर आपण सुरुवात करतो त्या गोष्टीला घेऊन कंप्लेंट करायची की किती हे लोन द्यायला किती मेहनत करावी लागते, किती व्याज लागते। आजकाल या कंपनी किती व्याज लावतात, माझ्याकडे काही पैसे पुरत नाहीत, हे व्याज देऊन माझे सगळे पैसे संपून जातात, मी जे काही कमवते ते व्याजात जातात। तर आपण काय होतो, अनग्रेटफुल। ज्या सोर्स थ्रू आपल्याला लोनची मदत झाली आहे, युनिवर्सने ज्या सोर्स थ्रू आपल्याला पैसे दिले आहेत आपल्या हव्या त्या गोष्टीसाठी, तर आपण त्या सोर्सला पोसायला सुरुवात करतो। जेव्हा की आपल्याला जर मदत मिळाली आहे लोन घेऊन, आपल्याला हवी ती गोष्ट विकत घ्यायची, तर आपण खुश व्हायला पाहिजे, आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे। तर आपण काय करतो, जसं आपलं काम होतं तसं आपण लगेच कोसायला सुरुवात करतो आणि तिथेच खरी गडबड होते। जेव्हा तुम्ही कोसायला सुरुवात करतात लोनला घेऊन, व्याजाला घेऊन, तेव्हा काय होतं, तुम्ही अनग्रेटफुल होता आणि ज्या सोर्स तुम्हाला मिळाला आहे तर तुम्ही युनिवर्सला सांगताय की मला पैसे तर मिळाले, पण युनिवर्सला तुम्ही सांगता की तुम्ही अनग्रेटफुल आहात। जेव्हा तुम्ही अनग्रेटफुल आहात तर काय होणार आहे, तुम्ही जे व्याज घेतलं आहे, म्हणजे तुम्ही जे लोन घेतलं आहे आणि तुम्हाला ते व्याज भरायला काय वाटते, भारी वाटते आहे, म्हणजे खूप आतमधून कसं तरीच होते की तुम्हाला रोज व्याज द्यावं लागते प्रत्येक महिन्याला। तर तुम्हाला आतून फिलिंग ती चांगली येत नाही देताना, असं वाटतं की तुमचे पैसे एवढे महत्त्वाचे, कामाचे, हे कोणाला तरी आपण देतो आहे, त्याचा मला उपयोग झाला असता, मी साठवू शकले असते। तर आपण त्याला निगेटिव्ह थॉट्स देतो आणि जेव्हा असा तुम्ही विचार करता तेव्हा तुमचं व्याज हे कमी व्हायच्या बदली वाढायला लागतं। म्हणजे तुम्ही लोन तर तुमचं कधीच कमी होणार नाही, पण ते त्याच्या व्यतिरिक्त वाढत जाईल। अशा वेळेला काय करायचं, जेव्हा तुम्ही कुठल्याही सोर्स लोन घेतात तेव्हा असं बघा की त्या सोर्सने तुम्हाला मदत केली आणि ॲज अ रिटर्न गिफ्ट, थँक्यू म्हणून तुम्ही त्याला ते पैसे म्हणून देत आहे। आणि असा विचार करा की तुम्ही खूप पैसेवाले आहात, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला काहीसुद्धा घेताना तुम्ही थँक्यू म्हणून पैसे देत आहे। त्याच्यामुळे असं होईल की मी इतकी श्रीमंत आहे की मी जो कोणी मला भेटतो त्याला थँक्यू म्हणून पैसे देते, एवढे तुमच्याकडे पैसे आहेत। तर तुमचा त्या लोनकडे बघायचा दृष्टिकोन पण बदलून जाईल। तर लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही लोन घ्या तर एक तर गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ते ॲज अ रिटर्न गिफ्ट, थँक्यू म्हणून तुम्ही ते पैसे देत आहे असं समजा, ज्या सोर्स थ्रू तुम्हाला पैसे मिळाले आहेत, ज्या सोर्स तुम्हाला लोन मिळालं आहे त्यांना। त्यामुळे लक्षात ठेवा, ॲज अ रिटर्न गिफ्ट, थँक्यू म्हणून तुम्ही ज्या सोर्स तुम्हाला पैसे मिळाले त्यांना तुम्ही पैसे देतात। ॲज अ रिटर्न गिफ्ट म्हणून काय करता, तुम्ही थँक्यू बोलून पैसे देत आहे। आणि तुम्ही काय विचार करणार आहात जेव्हा लोन देणार तेव्हा, की मी भरपूर श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मी सगळ्यांना थँक्यूच्या रूपाने नेहमी पैसे देते, म्हणजे थँक्यू बोलून सगळ्यांना मी पैशांची मदत करते, पैसे देते। हा तुम्हाला माइंडसेट ठेवायचा आहे। तुम्ही बघाल की तुमच्या परिस्थितीमध्ये लगेच बदल व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही वेल्दी व्हायला लागाल। तुमचा मार्ग आहे हा वेल्थच्या दिशेने जायला सुरू होईल। सो लक्षात ठेवा, जेव्हा लोन घ्याल तेव्हा कोसू नका, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याला काय बोलायचं आहे, थँक्यू बोलायचं आहे। आणि थँक्यू म्हणून तुम्ही ज्या सोर्स तुम्हाला पैसे मिळाले त्यांना ॲज अ रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही पैसे देताय, हा माइंडसेट ठेवा। आणि आय होप हा व्हिडिओ ज्या कुठल्याही व्यक्तीने लोन घेतलं असेल आणि खूप कर्जामध्ये असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे। सो जे मी सांगितले ते नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते। थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।